श्री स्वामी समर्थ. घरात पैसा येणे जितके महत्त्वाचे आहे तितकेच तो टिकून ठेवणेही अत्यंत गरजेचे असते. अनेक वेळा आपण मेहनतीने पैसा कमवतो, पण अयोग्य नियोजनाअभावी तो पैसा टिकत नाही. पैशाचा अपव्यय, अनावश्यक खर्च, तसेच वास्तू किंवा ग्रहदोष यामुळेही आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. धन हे केवळ श्रमानेच नव्हे तर दैवी कृपेनेही प्राप्त होते. जसे लक्ष्मी देवीचे आगमन शुभ मानले जाते, तसेच तिचे स्थिर होणेही अधिक महत्त्वाचे असते. घरात आलेला पैसा टिकविण्यासाठी केवळ मेहनतच नव्हे तर घरातील सकारात्मक ऊर्जा, स्वच्छता आणि श्रद्धा यांचाही मोठा वाटा असतो. म्हणूनच घरात लक्ष्मीचा वास राहावा यासाठी काही उपाय करणं आपल्याला आवश्यक ठरतं. तर आजचा एकदम साधा सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे घरामध्ये आलेला पैसा टिकविण्यासाठी, तो राहण्यासाठी तर एक उपाय आहे. तर काय करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा, तर ज्या वेळेस रात्री आपण आपलं किचन आवरून घेतो, स्वच्छ करतो, त्यावेळेस काय करायचं आहे, तर एक आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे. पंती कोणती? दिवाळीला आपण ज्या पंत्या लावतो ना, त्यातली पंती घ्यायची आहे. तर त्या पंतीमध्ये आपल्याला 2 लवंग टाकायचे आहेत आणि थोडा कापूर ठेवायचा आहे. आणि लवंग कशा घ्यायच्या आहेत, तर त्या फुलासहित घ्यायच्या आहे. 2 लवंग ह्या फुलासहित घ्यायच्या आहेत. म्हणजे अर्धवट तुटलेल्या नकोय, फूल नसलेलं नकोय. तर व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे त्यात 2 लवंग व्यवस्थित आहे की नाही. तर मग त्या मातीच्या पंतीमध्ये कापूर, त्या 2 लवंग ठेवायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे. जर हा उपाय तुम्हाला रोज करायला नाही जमलं तर तुम्ही फक्त मंगळवार किंवा शनिवार, मंगळवार आणि शनिवार ह्या 2 दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. पण जर जास्तच पैशाची अडचण असेल, टिकविण्यासाठी जर पैशांची काही अडचण असेल तर तुम्ही हा उपाय तर रोज करा. ज्यावेळी आपण कापूर, लवंग हे जाळतो त्यावेळी थोडासा लवंगाचा तडतड तडतड आवाज होतो. नंतर ती ज्योत शांत होते आणि ती पेटत राहते. ज्यावेळेस ही ज्योत विझेल त्यावेळी काय करायचं आहे, ती जी लवंगा आणि कापूरची जी राख असेल काळी, ती काय करायची आहे, आपल्या अंगणामध्ये 4ही दिशांना ती जी राख आहे ती टाकायची आहे. लक्षात घ्या, ती जी राख आहे एकदम थोडीशी राख राहते, तर ती आपल्याला 4ही आपल्या घराच्या बाहेरच्या साईडला, तर ती 4ही कोपऱ्यांमध्ये थोडी थोडी टाकायची आहे. अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. काही अडचण वाटल्यास, काही शंका असल्यास तर मेसेज करून नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.